आपण लक्षात घ्या की लक्ष्मी इंडस्ट्रीज ही आहे, ही आजचीच नाही, महाडमध्ये सुद्धा आहे. माझीच युनियन आहे तिकडे. आपलं आपलं चाललेलं असतं. त्यांचे 3 युनिट आहेत. एक महाडला आहे, एक परशुराम लोटेवर आणि एक गुजरातला आहे. आपण हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ते अनेक वर्षापासून आहे, म्हणजे काय काल तयार झाली असं नाही. आणि अनेक स्थानिक आपले तिथे रोजगार ज्यांना मिळतो, आपले तिथले स्थानिक कितीतरी तरुण त्याच्यात त्यांचं रोजीरोटी चालते. आमचा आक्षेप कधीच नव्हता. आता आमचा आक्षेप कशावर आहे? आमचा आक्षेप मंत्री महोदया, याच्यामध्ये जे फ्लोरीनयुक्त इतर रासायनिक उत्पादनं जी आहेत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे की तिथे आता अलीकडे पीफास म्हणजे PFA असं आहे ते, हे जे रसायन जे तिथे तयार केलं जात आहे, ज्याला ते नकार देतील, तुम्ही ते नाही म्हणाल मला माहिती आहे, पण मी जाऊन आलोय तिथे. आता जो 53-55 दिवस झाले तिथे स्थानिक नागरिक सुद्धा बाहेर बसलेले आहेत. आपण त्याला हे दिलेली आहे. मी स्वतः गेलो होतो तिथे. आमचं म्हणणं असं आहे की हा जो पीफास हे जे काय हे आहे, केमिकल आहे, हे इटली देशामध्ये बँड आहे. मला ह्याची कल्पना, आपल्याकडे त्या कायद्याची हे नाही, ह्याची मला कल्पना आहे. आता इतके दिवस सगळं करतोय म्हटल्यावर निदान तेवढा तरी विश्वास ठेवा. आणि म्हणून समजा एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, पण इतर कायद्याच्या चौकटी तर आहेतच ना आपल्याकडे. एन्व्हायरमेंटच्या कायद्याच्या आहेत, इंडस्ट्रीयल कायद्याच्या आहेत. जे वाईट होतंय ते थांबवता येतं एवढे तर कायदे आपले आहेत. एखाद्या विशिष्ट एखाद्या केमिकल बद्दल नसेल किंवा त्याच्या विल्हेवाटीबद्दल नसेल किंवा त्याच्यावर काही कारवाई करायची असेल, तो कायदा कदाचित नाही. जो आंतरराष्ट्रीय याच्यावर इटलीमध्ये आहे तो आपल्याकडे नाही. एवढंच फक्त असू शकेल. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो मंत्री महोदया, आपल्या याचे जे आहेत त्यांनी सुद्धा तिथे व्हिजिट केली. एन्व्हायरमेंटच्या याच्याचे चेअरमन, बोर्डाचे चेअरमन, आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्या सगळ्या परमिशन केंद्रातनं दिल्या गेल्या, त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये काही करता येत नाही, असं त्यांचं उत्तर होतं.